कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज चैतन्य उपासना गोंदावले यांची प्रवचने ऐकत आहोत. आज आपण प्रवचन नंबर 51 ते प्रवचन नंबर 60 असं ऐकणार आहोत. परमात्म्याची गोडी लावणारे, रामनामाची गोडी लावणारी अशी ही प्रवचने प्रत्येकाने ऐकावीत अशीच आहेत. आपल्या सर्वांना जर ही प्रवचने, कथा चॅनलवरचे कथा साहित्य, चरित्र ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शिवाय आपल्या काही कमेंट्स असतील तर त्याही मला कमेंट्स बॉक्समध्ये टाकल्या तरी चालतील. सुरू करूया. प्रवचन 51. कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण. श्रीराम जय राम जय जय राम. आपले कर्तव्याला न विसरावे, भगवंताचे अनुसंधान राखावे, व्यवहाराने योग्य ते कर्तव्य करीत जावे, बाकी रामावर सोपवावे. कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण, यातच सिद्धींचे बीज जाण. असा करावा संसार जेणे राम न होईल दूर. देहाने कर्तव्याची जागृती, त्यात ठेवावी भगवंताची स्मृती. कर्तव्यात असते मनाची शांती, कर्तव्याचा कधी न पडावा विसर. हृदयी धरावा रघुवीर, ऐसे वागेल जो जनी, त्याने जोडला चक्रपाणी. उद्योगाशिवाय राहू नये, कर्तव्याला चुकू नये, पण त्यात रामालाही विसरू नये. ठेवावा रामावर विश्वास, कर्तव्याची जागृती ठेवून खास. देहाचा विसर पण भगवंताचे ध्यान, हेच भक्तीचे मुख्य लक्षण. देह करावा रामार्पण, स्वतःचे कर्तेपण सोडून. शास्त्री पंडित विद्वान झाला, भगवतपदी रंग न रंगला. व्यर्थ व्यर्थ त्याचे जिणे, भगवंतापाशी राहावे रात्रंदिने. हाच सुखाचा उत्तम उपाय जाण, रामाचे चरणी घ्यावी गती. हाच विचार आणावा चित्ती. सुटावी प्रपंचाची आस, तेथे परमात्म्याचे प्रेम खास. सर्व कर्मात अधिष्ठान असावे, तोच कल्याण करेल साचे. भले बुरे जे असेल काही, ते सोडावे रामापायी. चित्त असावे रामापायी, देहाने खुशाल संसारात राही. आपण व्हावे रामार्पण, सुखदुःखास न उरावे जाण. धन्य त्याची जननी, ज्याने राम आणिला ध्यानी मनी. रामाविण तुझे काही, आता सत्य उरले नाही. भाव ठेवावा चित्तात, सुखे आयुष्य घालवावे त्याचे सान्निध्यात. ज्याने जिणे केले रामार्पण, त्यासी व्यवहार हेच खरे योगसाधन. माझे सर्व ते रामाचे, मानून जगात वागणे साचे. अशास नाही कष्ट फार, मागे पुढे रघुवीर. आपण व्हावे रामाने रामाचे, राम जे करील तेच घडेल साचे. चित्त ठेवावे रामापायी, दुजे मनात न आणावे काही. आता न सोडावी हरीची कास, होऊन जावे त्याचे दास. दास्यत्वाचे मुख्य लक्षण, मालका वाचून न दुसऱ्याची आठवण. भगवंताचा दास झाला, जग मानत त्याला. म्हणून आपण सर्व आहो रामाचे दास, हे उरी बाळगावे खास. एकच जगती माझा रघुपती, याहून दुजा न करावा विचार. हाच ठेवावा निर्धार, भाव ठेवता रामापायी. तो कधी कमी पडू देणार नाही. मनाने जावे भगवंताला शरण, जो चुकविल दुःखाचे कारण. राम माझी माता पिता, बंधू सोयरा सखा. तोच माझे सर्वस्वांचे ठिकाणी, याहून दुजा विचार मनात न आणी. तात्पर्य. आता सांभाळावे सर्वांनी आपण, रामाविण जाऊन द्यावा क्षण. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 52. कर्तेपणाचा अभिमान नसावा. श्रीराम जय राम जय जय राम. विषयात राहून परमात्म्याची भक्ती होईल का? विषय सोडल्याशिवाय मी भक्ती करतो असे म्हणणे चुकीचे आहे. विषय आहेत तिथे भक्ती नाही, आणि भक्ती आहे तिथे विषय नाहीत. भक्त म्हणजे भगवंताचे होऊन राहणे. त्याला शरण गेल्याशिवाय त्याचे होताच येत नाही. अभिमान ठेवून आपल्याला कधीच भक्त होता येत नाही. प्रथम अभिमान कसा नाहीसा होईल ते पाहावे, आणि तसे वागण्याचा प्रयत्न करावा. आपण प्रपंचात मी करीन तसे होईल या भावनेने वागत असतो. परवाच एक जण आले होते. त्यांना त्यावेळी पाहून कोणीही म्हटले असते की हे थोड्याच दिवसांचे सोबती आहेत. तरीही मी अमुक करीन, मी तमुक करीन असे ते म्हणतच होते.
आयुष्याच्या शेवटच्या घटकेलाही केवढा तो अभिमान. म्हणून सांगतो की मी करतो ही भावना टाकून देऊन सर्व काही तोच करीत आहे आणि त्याची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याकडून तो करवून घेत असतो, ही भावना ठेवून जगावे आणि वागावे. त्याप्रमाणे वागू लागले म्हणजे आपोआपच विषयाची आसक्ती कमी होऊ लागते आणि मी करता आहे ही भावना गेल्याशिवाय परमार्थ करता येणे शक्यच नाही. कोणतेही कर्म केले म्हणजे अमुक एक फळ मिळेल म्हणून वेदांत सांगितले आहे. त्यावरून वेद हे विषयासक्ती वाढवतात असे काहीजण म्हणतात. पण वडील माणसे जसे औषध देताना गुळाचा खडा दाखवतात त्याप्रमाणे ते आहे. माणसाने फळाच्या आशेने तरी कर्म करायला लागावे. तो कर्म करू लागला म्हणजे आपोआपच फळावरची त्याची आसक्ती कमी होत जाते आणि पुढे अभिमान जाऊन मी करता नसून तोच करविता आहे असे वाटू लागते. मग तो जे कर्म करील ते देवाला आपोआप अर्पण होते. संकट आले म्हणजे आपण देवाला नवस करतो. देवाने मनासारखे दिले नाही म्हणजे देवात अर्थ नाही असे आपण म्हणतो. पण देवाला फसवणे शक्य आहे का? तो म्हणतो, हा सुखात असताना माझी आठवणही काढीत नव्हता आणि आता आठवण काढतो आहे जेव्हा त्याला दुःख आली आहेत. वास्तविक देवाने आपल्याला पावावे असे आपण काय केले आहे? म्हणून केव्हाही देवाला फसवू नये, कारण देव फसला न जाता आपलीच फसगत होते. आपण प्रपंचासाठी रोज इतके काबाड कष्ट करतो, परंतु दिवसातून एक तास तरी देवाकरता खर्च करतो का, हे आपल्याशीच विचार करून पाहावे. तात्पर्य: जोपर्यंत विषयाची आस तोपर्यंत नव्हे भगवंताचे दास. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 53. निर्हेतुक कामात कर्मात भगवंत. श्रीराम जय राम जय जय राम. खरोखर आज आपल्याला आपले अंतरंग ओळखण्याची खरी गरज आहे. सत्कर्म असो किंवा दुष्कर्म, हेतूवर सर्व काही अवलंबून असते. पुष्कळ पुण्यकर्मे केली आणि काहीतरी विषयाचा हेतू मनात धरला तर काय उपयोग? काबाड कष्ट खूप केले, बायकोपोरे टाकून बाह्यांगाने कितीही केले तरी मन जोपर्यंत तिथे नाही तोपर्यंत राम भेटणार नाही. मनाला भगवंताची तळमळ लागली तरच त्याचा उपयोग. निर्हेतुक कर्मात भगवंत असतो म्हणून आपली कर्मे तशी करावीत. खरे पाहता प्रपंचिका एवढे काबाड कष्ट साधकाला परमार्थिकाला नसतात. प्रपंचाच्या काबाड कष्टांपेक्षा निम्म्याने जरी भगवंताकरता केले तरी खूप फायदा पदरात पडेल. ज्या स्थितीत भगवंताने आपल्याला ठेवले त्या परिस्थितीतून त्याला ओळखणे सहज शक्य आहे. पण आपण विषयाकडे दृष्टी ठेवून कर्मे करत असतो आणि भगवंत भेटत नाही म्हणून दुःखी होतो. याला काय करावे? दैत्य दानवांनी भगवंताची तपश्चर्या केली आणि समर्थांनीही केली. दानवांनी हेतू धरून केली त्यामुळे त्यांना हेतूचा विषयाचा लाभ झाला, परंतु भगवंत अंतरला. याउलट समर्थांना भगवंताशिवाय दुसरा कशाचाही लाभ नको होता. त्या लाभातच त्यांनी सर्वस्व मानले. उत्कट प्रेमामुळे भगवंताचा ध्यास लागतो. भगवंताला पाहून तू भेटलास आता मला काही नको अशी वृत्ती झाली तरच मीपणा मरेल. भगवंताचा हात तर पुढे आहे, आपलाच हात त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. बुद्धीपेक्षा आणि पैशापेक्षा सदाचाराचे वजन जास्त असते. सदाचरण असून भगवंताची निष्ठा असेल आणि हे आहे त्या परिस्थितीत समाधान ठेवण्याची सवय असेल तर प्रापंचिक सुख लाभते. सुख हे कुठून उत्पन्न करायचे नसून ते आपल्या वृत्तीमध्येच असते. मी भगवंताचा आहे तसेच सर्वजण भगवंताचे आहेत म्हणून भगवंतावर प्रेम केले की सर्व जगावर प्रेम बसेल. ज्याप्रमाणे भगवंताच्या प्रसादामध्ये एखादा कडू बदाम आला तरी तो आपण खातो, त्याप्रमाणे भगवंताने एखाद्या वेळी दुःख दिले तर ते आनंदाने सोसायला पाहिजे. चिकित्सा थोडी बाजूला ठेवून भगवंताचे आपण स्मरण करावे. अंतःकरणाची शुद्धी नामाशिवाय नाही होणार. नामापरते काही नाही हे एकदाच ज्याच्या मनाने घेतले त्याला दुसरे काही सांगावे नाही लागत. मीठ म्हणून जरी साखर खाल्ली तरी साखरेची गोडी आल्याशिवाय राहते का? त्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत जरी नाम घेतले तरी ते आपल्याला तारकच ठरेल यात शंका नाही. तात्पर्य: ज्या मागे उपासनेचा जोर आहे तोच जगात खरे काम करतो. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 54.
साधक व नाम. श्रीराम जय जय राम. प्रत्येक शब्दात रामच आहे असे ज्यांना वाटते त्यांची तयारी काही निराळीच असते. आपल्याला अमुक एका नावातच प्रेम येते, परंतु सिद्धांना मात्र कोणी कशाचाही उच्चार केला तरी नामाचाच केला असे वाटते. कोणत्या वाचीने नाम घ्यावे याचा नाही विचार करू. जसे होईल तसे नामस्मरण करा, पण नामाची कास सोडू नका. नाम घेऊन नामाचा अनुभव घ्या. विषयाला घाला जेव्हा पडतो तेव्हा नामाची आठवण ठेवा. प्रल्हादाने नामाशिवाय दुसरे काय केले? प्रल्हादाने नामावर जसे प्रेम ठेवले तसे आपण ठेवावे. आजवरच्या सर्व भक्तांनी हेच केले आहे. एकच नामस्मरण करा, हाच खरा मार्ग. स्मरणात राहा म्हणजे विषय आपोआप मरतील. साधकाने लोण्यासारखे मऊ असावे. कोणालाही खुपू नये. आपण हवेसे वाटावे. आपण निस्वार्थी झालो तरच हे साधेल. कोणी आपल्या पाया पडताना मी या नमस्काराला योग्य नाही असे साधकाने मनामध्ये समजावे. म्हणजे कुणी नमस्कार केल्याचा अभिमान वाटणार नाही आणि न करणाऱ्याचा राग येणार नाही. सत्कर्मानंतर आपली स्तुती ऐकायला साधकाने तेथे उभेसुद्धा राहू नये. भगवंत ज्याला हवा आहे त्याने असे समजावे की आपण आता कुस्तीच्या हौद्यात उतरलो आहोत. अंगाला माती लागेल म्हणून आता घाबरून चालायचे नाही. यासाठी चांगली माणसे पहिल्यानेच मातीत लोळतात, म्हणजे ती लाज निघून जाते. भगवंताच्या प्राप्तीचे 2 मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे आजपर्यंत सर्व त्याच्या इच्छेने घडून आले. माझे जे सर्व आहे ते त्याचेच आहे. त्याचे तो पाहून घेईल. तो जे करील ते सर्वांच्या हिताचेच करील. उद्याचा दिवस त्याच्या इच्छेनेच यायचा आहे असे मनाशी ठरवून आपण त्याच्या स्मरणात निश्चिंत राहणे हा होय. आणि दुसरा मार्ग म्हणजे मी जगात कुणाचाच नाही, मी फक्त रामाचा आहे असे म्हणून कुठेही प्रेम न ठेवता त्याच्या स्मरणात राहणे हा होय. हा मार्ग जरा कठीण आहे. यामध्ये मनाने इतर ठिकाणचे प्रेम तोडून टाकायचे असते, कारण प्रेम एकाच वस्तूवर राहू शकते. मन जर आपले ऐकत नसेल तर न ऐकू द्या. आपण चांगले वाईट शोधावे आणि त्याप्रमाणे करू लागावे. मन आपोआप तिथे येईल. म्हणूनच आपले मन मारा असे न सांगता आपले मन भगवंताकडे लावा असे संत आपल्याला सांगतात. तात्पर्य, हेच माझे सर्वस्व आहे असे नामात प्रेम असावे. श्रीराम जय जय राम. प्रवचन 55. श्रीराम जय जय राम. भक्त आणि परमात्मा एकरूपच असतात. आमच्या हातून वारंवार चुका होतात असे तुम्ही म्हणता. लहान मुलगा चालताना अडखळतो, पडतो किंवा बोलताना बोबडे बोलतो, त्याचे आईबापांना कौतुकच वाटते. त्याचप्रमाणे तुमच्या चुकांचे मला कौतुक वाटते. चुका सावरण्याच्या तुमच्या प्रयत्नांचेही तसेच कौतुक वाटते. म्हणून त्याबद्दल तुम्ही काहीही मनात आणण्याचे कारण नाही. गुरुने एकदा सांगितले की तुझे मागचे सर्व गेले, पुढे मात्र वाईट वागू नकोस. तर शिष्याने ते श्रद्धेने खरे मानावे. आपल्या हातून होणाऱ्या चुकांचे परिमार्जन नामच करू शकते. भगवंताचे नाम हे सर्व रोगांवर रामबाण औषधच आहे. नामाचे हे औषध सतत थेंब थेंब पोटात गेले पाहिजे. ऑफिसमध्ये सुद्धा ते आपण बरोबर घेऊन जावे. विद्वान, अडाणी, श्रीमंत, गरीब सर्वांना हे औषध सारखेच आहे. जो पथ्य सांभाळून हे औषध घेईल त्याला गुण लवकर येईल. एखादा मुलगा आम्ही विहिरीत उडी घेणार म्हणून हट्ट धरून बसला तर बापाने त्याचा हा हट्ट पुरवायचा का? त्याला समजावून किंवा तोंडात मारून तिथून बाजूला काढायचे. त्याप्रमाणे तुमचे विषय मागण्याचे हट्ट आहेत. खरा भक्त कधीही दुःखी कष्टी असत नाही. आपल्या समाधानातच असतो. मग तो कितीही दरिद्री किंवा व्याधीग्रस्त का असेना. अमुक एक हवे ते मिळाले नाही म्हणजे सामान्य माणसाला दुःख होते. भक्ताला कसलीही आस नसते, त्यामुळे त्याला दुःखच नसते. आणि तो आणि परमात्मा एकरूपच असतात. परमात्म्याची इच्छा हीच की त्याची इच्छा असते. सगुणाची भक्ती करता करता त्याला मीचा विसर पडत जातो. मी नसून तूच आहेस ही भावना दृढ होत जाते. शेवटी मी नाहीसा झाला की राम, कृष्ण वगैरेही नाहीसे होतात आणि फक्त परमात्मा तेवढा शिल्लक उरतो. आजारामधून उठलेल्या अशक्त माणसाने जसे काठीच्या आधाराने चालावे त्याप्रमाणे प्रपंचिकाने सगुण भक्तीने तरून जावे.
देहबुद्धी असणाऱ्या माणसाला सगुणा वाचून भक्तीच करता येत नाही. भगवंताला आपण सांगावे की भगवंता, तुझी कृपा मजवर असू दे आणि कृपा म्हणजे तुझे स्मरण मला अखंड राहू देत. यातूनच त्याची भक्ती उत्पन्न होईल. भगवंता वाचून कशातही समाधान नाही. त्याच्याशिवाय जगण्यातच आनंद नाही. जो भगवंताचा झाला म्हणजे त्याच्या नामात राहिला, त्याला जगण्याचा कंटाळा येणारच नाही. तात्पर्य: परमात्म्याला प्रपंचरूप बनवण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्मा रूप बनवावे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 56. श्रीराम जय राम जय जय राम. मला जनप्रियत्व फार आवडते. इथून जाणाऱ्या मंडळींना निरोप देताना मला खरोखरच फार वाईट वाटते. पुन्हा आपली भेट होईल की नाही हे सांगता येत नाही. तुम्ही सर्वांनी एकमेकांशी अत्यंत प्रेमाने वागा. प्रेमाने जग जिंकता येते. तुम्ही आज माझ्यापासून जनप्रियत्व शिका. मला जनप्रियत्व फार आवडते, कारण जो लोकांना आवडतो तोच भगवंताला आवडतो. जो निस्वार्थी असेल त्यालाच जनप्रियत्व येईल. जो भगवंताच्या इच्छेने वागेल त्यालाच जनप्रियत्व येईल. आपण आपल्यासाठी जे करतो ते सगळ्यांसाठी करणे हे भगवंताला आवडते. आपण आपल्यापुरते न पाहता सर्व ठिकाणी भगवंत आहे असे पाहावे. प्रत्येकाला आपण हवेसे वाटले पाहिजे. असे वाटण्यासाठी लोकांच्या मनासारखेच वागले पाहिजे किंवा त्यांना आवडेल तेच बोलले पाहिजे असे नाही. प्रेम करायला कशाचीही जरुरी लागत नाही. पैसा तर बिलकुलच नाही. हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. जगात कोणी कधी भोगली नसेल एवढी गरिबी मी भोगली आहे. अशा गरिबीमध्ये राहूनही माझे अनुसंधान टिकले. मग तुम्हाला ते टिकवायला काय हरकत असावी? मी जर काही केले असेल तर मी कधीही कुणाचे अंतःकरण दुखवले नाही. तेवढे तुम्ही सांभाळा. जो कोणी मला भेटला तो मी आपलाच मानला. मी नुसता खेळ मांडला आणि तो खेळलो. त्यामुळे ज्याचे सुखदुःख मला कधीच बाधले नाही. नाम घ्यायची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून मी पुन्हा जन्मास आलो. मला तुम्ही सगळे रामरूप दिसत आहात. मला जे सांगायचे असेल ते मारुती रायाला सांगावे, म्हणजे मला कळते. माझा मनुष्य कुठेही असला तरी तो माझ्याकडेच येणार. मला दुश्चित्तपणा अगदी आवडत नाही. ज्यांनी माझी निंदा केली त्यांना तर मी कोण हे कळलेच नाही. ज्यांनी माझी स्तुती केली त्यांना मी कोण आहे हे त्याहून कळले नाही. प्रत्येकाला वाटते की आपल्याला लोकांनी चांगले म्हणावे. मी मात्र वागायचा तसा वागेन. हे कसे शक्य आहे? नाम घेतल्याने आपले सर्व अवगुण आपल्यालाच कळून येतील याबद्दल खात्री बाळगा आणि अंतःकरणपूर्ण नाम घ्या. एक भगवंताचे नाम घट्ट धरावे. त्यामध्ये अति उत्कटता ठेवून ऐकताना एकतानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे. मी नाम घेतो हे देखील विसरून जावे. हाच खरा परमार्थ होय. नामामध्ये एकतानता होण्यासाठी भगवंताच्या साक्षीत्वाने वागा. हवे नको पण टाकून द्या. राम करता ही भावना ठेवा. विषय मालकीने भोगा. आपला गुण भगवंताकडे लावा. लहान मूल होऊन देवाकडे जा. रामाला आपले सुखदुःख सांगा. देहभोगाला कंटाळू नका. काळजी घ्या पण काळजी करू नका आणि निर्भय बना आणि अशा रीतीने जिवंतपणी आपले मरण पहा. तात्पर्य: जिथे नाम आहे तिथे मी आहे म्हणून खचित समजा. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 57. श्रीराम जय राम जय जय राम. कोणत्याही परिस्थितीत नामस्मरण शक्य आहे. मनुष्याची सर्व धडपड शाश्वत समाधान मिळवण्यासाठी चालू असते. ते समाधान फक्त भगवंताजवळ असल्याने समाधानासाठी प्रत्येक माणसाला भगवंताची गरज आहे. आपल्या सर्व धडपडीतून भगवंताच्या प्राप्तीचे समाधान आपल्याला मिळत नाही आणि त्याला परिस्थिती कारणीभूत आहे असे सर्वजण सांगतात. पण खरोखरच परिस्थिती आड येते किंवा काय हे आपण बघितले पाहिजे. परिस्थिती संबंधी विचार करताना एक बाह्य परिस्थिती आणि दुसरी अंतरस्थिती यांचा विचार करावा लागेल. बाह्य परिस्थितीचा विचार करताना प्रथम आपली शरीर प्रकृती आड येते. ही प्रकृती कशीही असली तरी भगवंताचे स्मरण आपल्याला करता येईल की नाही? प्रकृतीला कितीही क्षीणत्व आले, देहाला कितीही विकलता आली तरी अंतःकाळी भगवंताचे स्मरण करता येते असे भगवंताने गीतेत सांगितले आहे. देहाची अवस्था कोणतीही असली तरी त्यामध्ये नामस्मरण करता येत नाही हे म्हणणे काही बरोबर नाही. जेव्हा
प्रकृती आड येते असे म्हणणे कितपत संयुक्तिक ठरेल? पुष्कळ लोक आर्थिक अडचणीसंबंधी कुरकूर करतात. पैसा नसल्याकारणाने प्रपंचात काळजी उत्पन्न होऊन भगवंताकडे लक्ष द्यायला सवडच मिळत नाही, असे बरेच जण सांगतात. पण खरोखर तुम्ही मला सांगा, जगात भरपूर धन मिळवून वैभवाच्या शिखरावर पोहोचलेले कितीसे लोक नामस्मरण करतात? आजपर्यंत किती राजे लोक आपले राजवैभव लाथाडून भगवंताच्या प्राप्तीसाठी वैरागी झाले. आपल्याजवळ पैसा नसणे हे भगवंताच्या प्राप्तीच्या आड येते हे म्हणणे काही बरोबर नाही. उलट पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो. पैसा असला की आपल्याला एक आधार आहे असे वाटते. म्हातारपणी आपल्याला उपयोगी पडावा म्हणून पैसा साठवायचा प्रयत्न करावा. तर मी म्हातारपणापर्यंत जगेन याची खात्री कोणी द्यावी? सुख समाधान हे पैशावर अवलंबून नाही. प्रत्येकाची गोतावळी ठरलेली आहे. वेताळाची स्वारी निघाली की त्याचबरोबर पिशाच्चे निघायचीच, आणि भगवंताची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर दया, क्षमा आणि जिकडे तिकडे आनंदी वृत्तीही असायचीच. त्याचप्रमाणे पैसा आला की त्याच्याबरोबर तळमळ, लोभ, असमाधान ही येणारच. परस्त्री एखाद्या वेळी विषयभोगाकडे आपल्याला सामील होणार नाही, पण पैसा मात्र आपण वापरू तसा वापरला जातो. बाप मुलगा, भाऊ भाऊ, भाऊ बहीण, मित्र मित्र यांच्यामध्ये वितुष्ट आणायला कारण काही असेल तर हा पैसाच होय. तात्पर्य: आपण पैसा साठवला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 58. श्रीराम जय राम जय जय राम. नामाचे प्रेम काय येत नाही? आज इतकी वर्षे होऊन गेली तरीसुद्धा ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ रामदास यांच्यासारख्या थोर संतांचे नाव टिकून राहिले आहे. याचे खरे कारण हे की त्यांचे नामावर अत्यंत प्रेम होते. त्या सर्व संतांच्या वचनांवर आपण विश्वास ठेवतो. त्यांच्याप्रमाणे नामाचे प्रेम आपल्यालाही यावे असे आपल्याला वाटते. पण ते प्रेम आम्हाला का उत्पन्न होत नाही याचा विचार आपण करायला पाहिजे. त्या नामाला उपमा देताना ते अमृतापेक्षाही गोड आहे असे त्यांनी सांगितले. नामाला अमृताची उपमा देताना त्या अमृताच्या पलीकडे दुसरी गोष्टच नाही असे आपण म्हणतो. मग त्या नामाचे प्रेम आम्हाला का बरे नसावे? तर त्या नामाच्या आड काहीतरी येत असले पाहिजे हे खास. त्याप्रमाणे आपण तोंडात साखर घातल्यावर आम्हाला जर ती गोड लागली नाही तर तो दोष साखरेचा नसून आमच्याच तोंडाला चव नाही असे आपण म्हणतो. त्याचप्रमाणे नामाची गोडी आमच्या अनुभवाला येत नसेल तर आमच्यामध्येच काहीतरी दोष असला पाहिजे हे खरे. नामाचे प्रेम येण्याला बहुतेक लोक काही ना काही अडचणी सांगतात. कुणाला विचारले नामाचे प्रेम काय येत नाही तर तो सांगतो, माझे लग्न झाले नाही, ते होऊन प्रपंच, मुले बाळे हे सर्व झाल्यावर मला नामाचे प्रेम येईल. पण लग्न करून मुले बाळे असलेल्या किती लोकांना नामाचे प्रेम लागले आहे. कुणी म्हणतो पैसा नाही म्हणून प्रपंचाची काळजी वाटते आणि नामाचे प्रेम येत नाही. परंतु अगदी भरपूर पैसा असलेल्या किती लक्षाधीशांनी नामाचे प्रेम मिळवले आहे. कुणी म्हणतो या प्रपंचात बायको, मुले, आजारपण, शेतीवाडी यांच्या व्यापामुळे आम्हाला नामाचे प्रेम लागत नाही. तर कुणी म्हणतो प्रपंचात राहून मला आता कंटाळा आला आहे, मी आता संन्यास घेतो म्हणजे मला नामाचे प्रेम येईल. तर कुणी प्रापंचिक दुःखाला कंटाळून अगदी आत्महत्या करायला निघतो. अशा रीतीने सर्वजण ज्या परिस्थितीत असतात त्या परिस्थितीत नामस्मरणाला अडचणच सांगत असतात. नामाचे प्रेम न यायला खरोखरच परिस्थिती कारणीभूत आहे का? खरोखरच नाम घेणे हे इतके अवघड आहे का? याचा विचार आपण करायला पाहिजे. मला वाटते नामाचे प्रेम न यायला खरोखर कारण कोणते असेल तर भगवंत हवा असे आम्हाला मनापासून वाटतच नाही. भगवंत हवा आहे असे वाटणे हे खरोखर भाग्याचे लक्षण आहे. तुम्हाला खरोखरच भगवंत हवा आहे असे वाटू लागले म्हणजे त्या हवेपणातच त्याच्या प्राप्तीचा मार्ग दिसू लागेल. तात्पर्य: नामाची गोडी अशी विलक्षण आहे की ज्याला ती लागली त्याचे स्वतःचे भान राहत नाही, म्हणून नावाला वाहून घ्यावे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 59. श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताजवळ नामाचे प्रेमच मागा. भगवंतापाशी मागणे करताना काय मागाल? तुम्ही त्याच्याजवळ नामाचे प्रेमच मागा, दुसरे काही मागू नका. देवाजवळ मागणे मागताना चूक होऊ नये. एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना वर्षभर उत्तम रीतीने शिकवले
परीक्षेच्या वेळी परीक्षण कोणते प्रश्न विचारण्याचा संभव आहे हे सांगून त्याची उत्तरेही सांगून ठेवली. पण परीक्षक घ्यायला आला असता प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनीच द्यायची असतात. तिथे शिक्षक हजर असला आणि विद्यार्थी उत्तर चुकीचे देतो आहे हे जरी त्याला दिसले तरी तिथे त्याला काही बोलता येत नाही. तशी माझी स्थिती आहे. म्हणून मागण्याचे काम तुम्हालाच करायचे आहे, तेव्हा त्यावेळी चुकीचे काही भलतेच मागू नका. एवढ्याच करता हा इशारा आहे. कोणतीही परिस्थिती असली तरी त्यात भगवंताचे स्मरण ठेवावे, म्हणजे बऱ्या वाईट गोष्टींचा परिणाम मनावर कमी होतो. मनुष्यावर संकटे आली की तो घाबरतो, परंतु परमेश्वराचे अस्तित्व मागणाऱ्यांनी असे करणे योग्य नाही. एखाद्या लहान मुलाच्या बापाने डोक्यावर पांघरूण घेऊन बागुलबुवा केला तर ते मूल भीते, पण पांघरुणाच्या आत आपला बापच आहे हे त्याला समजले की ते घाबरत नाही. त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने आपल्या बाबतीत घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टी परमेश्वराच्या किंवा आपल्या गुरूंच्या इच्छेने होतात ही जाणीव ठेवावी, म्हणजे त्याला भीती व दुःख वाटणार नाही. तसेच चांगल्या गोष्टी घडल्या तरी त्याबाबत आनंदातिरेकही होणार नाही. याकरिता सदा सर्व काळ भगवंताचे चिंतन करावे. आपल्या विचाराने ठरल्याप्रमाणे झाल्याचे सुखच मिळते. काही वेळेस आपल्याला विचारांच्या उलट होऊनही मागाहून तसे झाल्यानेच बरे वाटते. म्हणजे कोणत्याही गोष्टीचे सुख-दुःख तात्काळ कळत नाही हेच खरे. म्हणूनच जरा वेळ थांबून सुख किंवा दुःख मानूया. कर्ज फिटताना जसा आपल्याला आनंद होतो तसा देहभोग भोगताना आपल्याला आनंद झाला पाहिजे. प्रारब्ध टाळणे म्हणजे लोकांचे कर्ज बुडवणेच होय. आपला म्हणजे मीपणाचा नाश आणि प्रारब्धाचा नाश बरोबर होतो. भगवंता, प्रारब्धाने आलेल्या दुःखाचा दोष तुझ्याकडे नाही, तर त्या दुःखामुळे तुझे अनुसंधान टिकत असेल तर मला जन्मभर दुःखामध्येच ठेव, असे कुंतीने भगवंताजवळ मागितले. यातले मर्म ओळखून वागावे आणि काहीही करून अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करावा. भगवंताला अशी प्रार्थना करावी की देवा, प्रारब्धाने आलेले भोग होऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस. श्रीराम जय राम, जय जय राम. प्रवचन 60वे. श्रीराम जय राम, जय जय राम. अखंड समाधानाचा मार्ग. चित्तात राखावे समाधान. चित्तात ज्याचे राहिले समाधान, तोच भगवंताचा आवडता जाण. ज्याचा विश्वास रामावरी, त्याला समाधान स्वीकारी. माझे हित रामाचे हाती, हा धरिता विश्वास, समाधान मिळत असे जीवास. दुःख ही परमात्म्याची इच्छा जाणून जो भगवंताचा झाला, त्याला देह प्रारब्धावर टाकता आला. प्रारब्धाने देहाची स्थिती हे सर्वच सांगती, पण त्यात मानता येते सुख समाधान. ध्याता एक रघुनंदन, तात्पुरते काहीतरी औषध घ्यावे, देहाच्या लोभात न सापडावे. माझे सांगणे दुजे नाही, जोवर श्वासोश्वास देही, तोवर मुखी नाम पाही. तरी पण मी सांगतो एक, ठेवावा रामावर विश्वास, तोच साह्यकारी होईल खास. असावे शुद्ध आचरण, करावे भगवंताचे स्मरण. कर्तव्याची ठेवावी जागृती, त्यात भगवंताची राखावी स्मृती. नामाविण नाही दुजे साधन, हे सांगत आले सर्व संतजन. देहांचे अस्तित्व भगवंतासाठी, याहून नाही दुजी उच्च प्राप्ती. देहाचे भोग देहाचे माथी, ऐसे सर्व सांगती. परी एक वाटतसे चित्ता, ते दूर होईल एक भगवंत चिंतिता. भगवंता वाचून देहाचे सुखभोग, हे न मानिती साधू सज्जन. आता जगणे रामासाठी, हा निश्चय मानावा चित्ती. जगातील वैभव ऐश्वर्य संपत्ती, लौकिक आणि कीर्ती, हे परमात्म्या वाचून माती मोल, साधू संत गणती. आजवर झाले कष्ट फार, देहाचा भरवसा धरून थोर. देहाचे सुख सौख्य आदर सत्कार, हे प्रारब्धाधीन सत्य जाण. मुलींनी खेळ मांडला, परी नाही कामाला आला. तैसा प्रपंची थोर झाला, परमात्म्याचा तो न म्हणावा भला. रामापरते सत्य नाही, श्रुती स्मृती सांगतात हेच पाही. आता न ठेवावा जरी भरवसा, राम सखा करावा खासा. रामाविण अन्य प्रीती, उपजे देह बुद्धीचे संगती. आता राम एकच करी, तुझा विसर न पडो अंतरी. आता जसे असेल तसे होऊ द्यावे, रघुनाथ भजनी असावे. मागील झाले होऊन गेले, पुढील येणार हे येऊ द्यावे भले. आत न धरावा हव्यास, हेच वाटे जीवास. जे जे करणे आणिले मनी, रामकृपे पावलो जगी. माझे आता काही दुसरे मागणे नाही,
माझे कोणी नाही, मी कोणाचा नाही. जग आणि देह अगदी माझे नाही. जे जे काही दृश्य पाहावे त्याचे रूपांतरच व्हावे. हा नेहमीचा अनुभव ठेवता चित्ती समाधानाची होय प्राप्ती. तात्पर्य: जोवर श्वासोच्छ्वास देही तोवर मुखी नाम पाही. श्रीराम जय राम जय जय राम.